हाय नमस्कार मित्रांनो. तर बघा सकाळ सकाळी लवकरच उठलोय. आता 5:30 वाजलेले. आज आंघोळ काही केली नाही. तर माझा नाश्ता पण छान झालाय. अजून दादूचा राहिलाय. दादू इकडे असं बसलाय. मग तुला माहित आहे तो आता उठलाय. सुरकाजीकडे आवरावरी चालली आहे. दादू आवर घे आवर दादा. आत्या कुठे गेली रे? आत्या 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 कुठे? आका कुठं? शेवगे कसं काय कसं करायचं? शेवगे मग तीच म्हटलं मी बी. मित्रांनो आज खूपच उशीर झालाय बघा. नाहीतर ह्या मंदिरामध्ये मला जायचं होतं. पण आता डायरेक्ट आपण मंदिरात न जाता लांबच आपण पाया पडून निघालोय. तर हे आहे आमच्या वडिलाचं पूर्वीचं गाव आहे ढालगाव. तर आता आपण रेल्वे स्टेशनाकडे निघालेलं आहे. आता इथं अर्ध्याच मिनिटामध्ये रेल्वे स्टेशन येत आहे. तुम्ही बघू शकता पुढे. आता येईल गे ही ढालगाव स्टेशन आहे. कसं ढालगाव ता कवटेमंकाळ इथला हा स्टेशन आहे. तर मित्रांनो आता इथं रेल्वे स्टेशनला आलो ढालगावच्या. तर गाडी काय अजून आली नाही. आता थोडासा वेट करायचा. मला इथला थोडासा लोकेशन दाखवते. इथला असा पूर्ण असा हा एरिया आहे. ही गाडी कशी लावलेली आहे असं मस्तपैकी. ढालगाव स्टेशन आहे असं. आता गाडी आल्याच्या नंतर लगेच जायचं सांगोला. दादा सोनू आणि सुरका तिथं बसले. मला दाखवतो. मित्रांनो आता काही सेकंदामध्ये गाडी येते. गाडी आली मित्रांनो. गाडी आली 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 अशी गंबाई ना चावी ना ना. चला आज चला. चला चला चला. चक्की द्या मुलांना. आता चक्की घेते बरोबर काकाकडनं. त्यांचे गाडी इकडे स्टेशनला उभा राहिले बघा. असं इकडचं लोकेशन असं आहे पूर्ण. एकदम मस्त लोकेशन आहे मित्रांनो. इथलं खूप छान आहे. गाडी कशी मस्तपैकी पळते बघा. तर मित्रांनो आता सांगोला रेल्वे स्टेशन आलेलं आहे ना. आता आपण उतरणार आहे. सुरका बघायला आली बघा कशी स्टेशन कुठलं आलं. चला चला लवकर. तर आता गाडी इथे थांबली आणि दादाकडे उतरायला आला. मी पण आता इथे मित्रांनो गाडीमधनं उतरून मित्रांनो आराममध्ये जरा बसलो होतो इथं. आणि इथं TC एक होता सारखा जसा चेकिंगसाठी बघत होता. आणि मोबाईलमध्ये पण माझ्या जरा बघायला होता. म्हणून मी काही जास्त बोललोच नव्हतं इथं.
चला त्यात बसू येतं. चला चला लवकर चला. पूर्ण ही लोकेशन असं इकडलं. तर आता स्टेशनच्याच बाहेर जाता आपण. मित्रांनो आता आमच्या या गावाच्या नदीवरती आलो आहे का, आता आम्ही चाललो घरी. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, घरी आलो, जेवण वगैरे झाली आणि मुलं पण शाळेला जाऊन वगैरे आली. तर तिकडे जाऊन वगैरे मस्त वाटलं बहिणीच्या गावाला. पण अजून एक दिवस राहावंच म्हणत होती बहीण, पण इकडे कसं आता रक्षाबंधन वगैरे आले हे ते, म्हणून म्हणलं गेलेलंच बरं लवकर, म्हणजे इकडं आलेलं बरं म्हणलं. मग तिला पण यायला सांगितलंय. काय अडवतेस सदतीसला का. बरं चालू चालू तुझं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ती येऊन ड्रेस वगैरे बदललं, मी आंघोळ केली नव्हती, मी आंघोळ पण इथे येऊन केली. तर सगळ्यांनी ड्रेस वगैरे बदलले. चला बाय बाय.